मित्रांनो नमस्कार. अ, आज आपण रिन्युएबल एनर्जी आणि पर्टिक्युलरली सोलर पॅनल संदर्भात थोडंसं बोलणार आहोत. तुम्हाला टिपिकल जे सोलर पॅनल्स असतात की जे छतावर वगैरे लावतात, इतरत्र लावतात, जे सध्या टिपिकल मेटल फ्रेममध्ये वगैरे लावलेले असतात, हेवी स्वरूपाचे सोलर पॅनल्स हे माहिती आहेत. त्याचं जर तुम्ही टिपिकल बघाल तर त्याला एक सर्टन लाईफ सायकल असतं आणि त्यानंतर जी वेस्ट निर्माण होते तर ती सुद्धा खूप जास्त असते आणि लँडफिल्स वगैरेमध्ये हे सगळं टाकावं लागतं. तर ह्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळं संशोधन सोलर पॅनल्सच्या क्षेत्रामध्ये होत असतं. आत्ताच्या सध्याच्या सोलर पॅनल्सला मी जसं म्हटलं तसं एक हेवी त्याचं असणं, त्याला एक फ्रेमिंग करणं, लँडफिल्सचा वेस्टेजचा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा असा आहे की ज्या वेळेला हे सोलर पॅनल लागतात अ, ती जागा पूर्णपणे ब्लॉक करून टाकतात. तर ह्या दोन्ही गोष्टींना दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे आता नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप झालेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं ब्रीफ करणार आहे. तर चला आपण सुरू करूया मग. आता इथं जे तुम्ही बाजूच्या फिल्ममध्ये बघताय, तर ही अमेरिकेतल्या MIT डेव्हलप केलेलं एक सोलर फिल्म आहे. जे टिपिकल पॅनल असतात, ही फिल्म आहे आणि ही फिल्म फक्त 3 मायक्रॉन इतकी थिक आहे. म्हणजे थिक हा शब्द चुकीचा आहे खरं तर. 3 मायक्रॉन एवढीच त्याची जाडी आहे आणि ते इतकं नाजूक आहे की ते पटकन फाटू शकतं. मग त्यामुळे त्याला एक ॲडिशनल लेयर लावलेला आहे. तो सुद्धा फक्त 15 मायक्रॉनचा आहे. आणि ह्याची ओव्हरऑल पर किलोग्रॅम जी टिपिकल सोलर निर्माण करायची त्याच्यामधून जी पॉवर निर्माण करायची जी हे असते, क्षमता असते इलेक्ट्रिसिटी, ती ही ऑलमोस्ट पर केजी 370 वॅट इतकी आहे, जी आपण नेहमी वापरतो सोलर पॅनल्स त्याच्या 18 पट इतकी जास्त आहे. इनफॅक्ट त्यांना MIT ला तो एक पिक्युलर त्यांनी प्रॉब्लेम सुद्धा फेस केला होता की ह्याला इतक्या नाजूक फिल्मला प्रोटेक्ट कसं करायचं, बाहेर घेऊन जाताना हे कसं बनवायचं. तर त्याच्यासाठी त्यांनी एक वेगळं फॅब्रिक डेव्हलप केलं. त्या फॅब्रिक सुद्धा अतिशय नाजूक स्वरूपाचं फॅब्रिक आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी अशा स्वरूपाचं हे केलं की एकदा त्या फॅब्रिकवरती ही फिल्म लावली तर त्यानंतर मग त्याची रगेडिटी वाढते आणि ते कुठेही डिप्लॉय करता येईल. म्हणजे त्यांचं इतपत आता ज्या स्वरूपाची प्रोजेक्शन्स आहेत की हे तंबूच्या कापडामध्ये वापरलं गेलं तर डिझास्टरच्या वेळेला वगैरे जी काही पॉवरची वेगळ्यासाठी अरेंजमेंट करायला लागते ती गरज राहणार नाही, कारण एक प्रकारे त्याच्यामध्ये एनर्जी जनरेशन हे एम्बेडेड असणार आहे. किंवा ड्रोन्स वगैरे सारख्या ठिकाणी जर लावलं, त्याच्या पात्यांना वगैरे ही फिल्म लावली तर त्याच्यामध्ये ड्रोनची जी काही क्षमता आहे ती वाढेल, जे सध्या टिपिकल बॅटरीवर अवलंबून हे असतं. इनफॅक्ट याचा पुढे जाऊन एक्सटेन्शन त्या टाईपचं क्लोदिंग की जे क्लोदिंग मधून तुम्हाला पॉवर वगैरे मिळू शकेल, कारण इतकी पातळ ही फिल्म आहे. तर याच्यामधून जो 2-4 गोष्टी जसं मी म्हणालो की टिपिकल जसं वेस्टेज वगैरे आहे, त्या वेस्टेज पण ह्याच्यामधून अतिशय कमी होत आहे. सुरुवातीला तर MIT ने इतकी बारीक फिल्म बनवली होती की त्यांनी ते साबणाचा जो फुगा असतो, बबल असतो, त्या बबलवर सेटल होईल इतकी नाजूक फिल्म बनवली होती. पण ती बनवायला महाग होती आणि प्रॅक्टिकॅबिलिटी नव्हती. त्याच्यातून मग जे पुढच्या टप्प्याचं संशोधन झालंय ती म्हणजे ही फिल्म. आणि ह्याला ते सरळ-सरळ नॅनो प्रिंट जे वापरून सरळ प्रिंटेबल आहे. त्यामुळे ह्याचं इफेक्टिव्हली प्रोडक्शन वगैरे जे आहे, मोठ्या स्केलवर आणि कंपॅरेटिव्हली कमी किमतीमध्ये, अर्थात कमी किंमत ही आत्ताच्या टिपिकल पॅनलच्या अगेन्स्टची कमी किंमत नाहीये, पण ओव्हरऑल प्रोडक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं त्याला कमर्शियली व्हायबल बनवेल एवढं हे सहज आहे आणि हे तंत्रज्ञान आपल्याला लवकरच हातामध्ये येणार. तर हा झाला एक भाग.
मग हे ज्या वेळेला आपण सोलर फिल्म आता जशी झाली, की ज्यामध्ये त्याची जाडी आणि वेस्टेज हे दोन्ही गोष्टी जुन्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर ॲड्रेस केल्या गेल्या. पण हे जरी गृहीत धरलं तरी देखील एक जो महत्त्वाचा भाग राहतो, जो दुसरा आस्पेक्ट आहे, की आत्ताचे जे पॅनल्स आहेत, त्याची अजून एक मर्यादा ही आहे, की जेव्हा-जेव्हा ही पॅनल्स लावले जातात, तेव्हा त्याच्यातून पलीकडच्या बाजूला हा एक प्रकारे अंधारच पडतो किंवा सावली म्हणू शकता जर छतावर असेल वगैरे. पण दरवेळेला ही गोष्ट व्हायबल नाही आहे. कारण तुम्हाला पर्टिक्युलरली एक तर जास्त करून छतावरच लावावं लागतं आणि समोरून लावायचं जर एखाद्याने खरोखरच प्रयत्न केला, तर त्यावेळेला सूर्यप्रकाशच येणार नाही. तर ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमला ॲड्रेस करायला आणि सोलर पॅनल्सची एक अडॅप्टेबिलिटी जी आहे, ती वाढावी म्हणून मिशिगनमध्ये ज्या स्वरूपाचं एक संशोधन झालंय, की त्याच्यामध्ये त्यांनी काचेमध्येच सोलर सेल्स लावलेले आहेत. तर ज्यामधून जी एनर्जी जनरेशन आहे, तर ते अशा स्वरूपात होईल, की आत्ता ज्या बांधकामाला काचा लावतो किंवा बिल्डिंग्सला ज्या समोरून एवढ्या सगळ्या काचा असतात. तर जस्ट इमॅजिन करा, की ह्या काचांमधूनच जर इलेक्ट्रिसिटी एनर्जी निर्माण व्हायला लागली, तर खूप मोठ्या प्रमाणावर बचत होईल. आणि दुसरी गोष्ट एक जो कम्फर्ट लेव्हल आहे, की टिपिकल पॅनल्स ज्या पद्धतीनं ब्लॉक करून जातात, काचेमध्ये ते नाहीये. काच आपण ऑलरेडी अडॉप्ट केलेली गोष्ट आहे. तर त्यामुळं हा एक प्रकारचा एक ॲड ऑन होईल. आणि तुम्ही जर बघाल तर ह्याच्यामधून जी आत्ता वापरातलं जी पॅनल्स आहेत, त्याच्या इतकं त्याच्यामधून हे होत नाहीये, एनर्जी जनरेशन होत नाही. कंपॅरेटिव्हली थोडी कमी होत आहे. जशी फिल्मच्या बाबत मी बोललो, की अल्मोस्ट वजनाचा रेशो धरला तर 18 पट जास्त एनर्जी. इथे तसं होत नाहीये. इथं टिपिकल सोलर पॅनलपेक्षा थोडी कमी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. पण त्याला जर तुम्ही समोरचा काचेच्या बिल्डिंगला आपण जर लावलोय, तर ती जागा अदरवाईज वापरात येत नाहीये. एक फक्त काच हे होते आणि ह्याच्यामधून जे अल्ट्राव्हायोलेट वगैरे स्वरूपाचे जे किरण आहेत, तेवढेच ॲब्सॉर्ब होतायत सोलरमध्ये. जे टिपिकल सनलाईट जी आपण उपयोगाची आहे, ती सनलाईट आरपार होते. त्यामुळे प्रकाश पण राहील आणि शिवाय एनर्जीचा जो पार्ट आहे जनरेशनचा, तो देखील ह्या पॅनल्समधून अतिशय इफेक्टिव्हली होणार आहे. याची अडॅप्टेबिलिटी ओव्हर अ पिरियड वाढेल. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स येतील, एक वेगवेगळे व्हेरियंट्स येतील. पण कन्सेप्ट वाईज अतिशय सुरेख असं हे तंत्रज्ञान आहे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला. तुम्हाला जर असे काही विषय लक्षात आले ज्याच्यावरती माहिती हवी आहे किंवा तुम्हाला असं वाटत आहे की ही काहीतरी नवीन माहिती व्हायला हवी आहे, तर प्लीज शेअर करा, आवर्जून सांगा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू. नमस्कार.